आतापर्यंत आपण या क्यूबची एवढा भाग पूर्ण केला, म्हणजे वरची एक बाजू आणि या दोन ओळी. आता ही तिसरी बाजू आणि खालची बाजू हे पूर्ण करणार. त्यासाठी आपण हा क्यूब बरोबर उलटा धरू, म्हणजे पूर्ण झालेली बाजू खाली. आता आपण या वरच्या बाजूवरती तुम्हाला तीन प्रकार दिसून येतील. एक तर मधला ठिपका, किंवा अशी आडवी ओळ, किंवा असा उलटा इंग्रजी एल हे अक्षर उलटा. या तिन्ही ह्याच्यातनं हे तिन्ही क्रमाने आहेत आणि त्यातून आपण हे असं अधिकचं चिन्ह प्राप्त करणार. सध्या आपल्याकडे एक आडवी ओळ आहे. जर फक्त एक मध्ये ठिपका असता तर यापैकी कोणत्याही चार पैकी एक बाजू समोर धरून आपण आपला मूव्ह सिक्वेन्स केला असता. पण आता या रेषेच्या या किंवा या म्हणजे कडेच्या कोणतीही एक बाजू समोर धरून आपण आपला मूव्ह सिक्वेन्स सुरू करणार. मूव्ह सिक्वेन्स हा आहे. समोरची बाजू घड्याळाच्या दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवीकडची बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अप इन्व्हर्टेड, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड, आणि समोरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फ्रंट इन्व्हर्टेड. आपल्याकडे आता हा उलटा एल आलेला आहे. हा उलटा एल तो आपल्याला इंग्रजी अक्षराच्या बरोबर उलटा असेल, म्हणजे आरशातली प्रतिमा असा आपल्याकडे धरायचा. आणि आपला मूव्ह सिक्वेन्स पुन्हा तोच. समोरची बाजू घड्याळाच्या दिशेने फ्रंट, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अप इन्व्हर्टेड, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड, आणि समोरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फ्रंट इन्व्हर्टेड. आता आपल्याकडे हे अधिक चिन्ह तयार झालं वरच्या बाजूला. आता आपण हे तुकडे बसवणार इथले. त्यासाठी आपण आपण दोन बरोबर ठिकाणी बसलेले तुकडे शोधू. जसं की एक इथे. आता यात दोन प्रकार आहेत. एक तर असे पूर्ण झालेले दोन ठिकाणं एक समोरासमोर असतील, किंवा मग एकमेकांच्या शेजारी असे. आता जर का हे दोन तुकडे एकमेकांच्या समोर असतील, जसे की इथे आहेत, तर त्यापैकी एक तुमच्या मागे आणि एक समोर असा क्यूब धरा आणि उजवीकडून आपला मूव्ह सिक्वेन्स आपण सुरू करणार. उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने दोनदा अप अप, आणि उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड. आता हे दोन शेजारी शेजारी आले इथल्यासारखेच. असे जर शेजारी असतील तर त्यापैकी एक बाजू म्हणजे एक पूर्ण झालेली बाजू, बरोबर असलेली बाजू मागे आणि दुसरी आपल्या उजवीकडे ठेवायची, आणि आपण पुन्हा तोच मूव्ह सिक्वेन्स करणार. उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड,
वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, राईट. आता वरची बाजू दोनदा अप इनवर्स, आणि उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड. आणि वरची बाजू आपण एकदा फिरू आणि हे सगळे मधले तुकडे बसतील. हे सगळे बसलेले आहेत. आता राहिलेत फक्त हे 4 कोपरे. आता आपण शोधूयात असा एक कोपरा जो बरोबर ठिकाणी बसलेला आहे. सध्या तरी आता आपल्याला कोणता दिसला नाही. आता आपल्याकडे कोणताच तुकडा नाही असा की जो बरोबर ठिकाणी असेल. त्यामुळे आपण असता तर तो या ठिकाणी आणला असता, पण आता कोणताच नाही. त्यामुळे आपण कोणती एक बाजू समोर ठेवून आपला मूव सिक्वेन्स करू. वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने राईट, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अप इन्व्हर्टेड, डावी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लेफ्ट इन्व्हर्टेड, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने अप, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने राईट इन्व्हर्टेड, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अप इन्व्हर्टेड, आणि डावी बाजू घड्याळाच्या दिशेने लेफ्ट. आता पुन्हा एक बरोबर कोपरा शोधू जो इथे केशरी, इथे पिवळा आणि निळा. इथे हा बरोबर ठिकाणी आहे आणि हे उरलेले तीनही कोपरे बरोबर ठिकाणी नाही आहेत. आता हा कोपरा आपण क्यूबच्या या ठिकाणी आणणार, म्हणजे खालच्या उजव्या कोपऱ्यात, आणि पुन्हा तोच मूव सिक्वेन्स करू. अप, राईट, अप इन्व्हर्टेड, लेफ्ट इन्व्हर्टेड, अप, राईट इन्व्हर्टेड, अप इन्व्हर्टेड आणि लेफ्ट. आता हा बरोबर ठिकाणी होताच, हाही आला बरोबर ठिकाणी, हाही आला त्याच्या बरोबर ठिकाणी, आणि हा देखील. म्हणजे आता सगळे कोपरे त्यांच्या बरोबर ठिकाणी आहेत. फक्त आता राहिलेत बरोबर बसवायचे. त्यासाठी कोणताही एक कोपरा आपण या ठिकाणी आणणार, या 4 पैकी कोणता तरी एक. आणि तर या 4 पैकी जर एखादा कोपरा पूर्ण असता आणि बरोबर ठिकाणी असता आणि बरोबर क्रमाने बसला असता, तर तो वगळून इतर तुकड्यांपैकी एखादा तुकडा आपण या ठिकाणी खालच्या आणणार. मूव सिक्वेन्स साधा आहे. आता हा मूव सिक्वेन्स आपण तोपर्यंत करणार जोपर्यंत हा बरोबर बसत नाही. राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट आणि डाऊन. हा पण एकदा केला. तर हा तुकडा ते वर बसेपर्यंत आपण हा मूव सिक्वेन्स करत राहणार. राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन. हा कोपरा इथे आला. आता वरची बाजू फिरवू आणि हा कोपरा बसवू. राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन. हा तुकडा इथे आला. आता हा तुकडा राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन. हा पण बसला. आता हा शेवटचा तुकडा राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन, राईट इन्व्हर्टेड, डाऊन इन्व्हर्टेड, राईट, डाऊन. आता वरचा ओळ आपण फिरू जेणेकरून आपला क्यूब पूर्ण झाला. आणि शक्यतो क्यूब पूर्ण व्हायला हवा, नाहीतर काहीतरी चुकलेलं आहे.